श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत देवपूजा करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे पूजा अधिक प्रभावी आणि योग्य होईल. देवपूजा केल्यावर आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक अवस्थेचा विचार करणे गरजेचे आहे. मी आता काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे देवपूजा अधिक पवित्र आणि योग्य होईल. तर पहिला आहे, पूजेसाठी शुद्ध वस्त्र परिधान करा. म्हणजे पूजा करण्यापूर्वी शुद्ध आणि पवित्र वस्त्र परिधान करणे हे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरास शुद्ध ठेवणे आणि देवतेस आदर देणे हे एक नैतिक कर्तव्य आहे ज्यामुळे शरीराच्या शुद्धतेची जपणूक केली जाते. दुसरा आहे तणावमुक्त आणि शांत मन. देवपूजा करताना आपल्याला तणाव, चिंता किंवा इतर मानसिक अस्वस्थता असू नये, कारण यामुळे पूजा करण्याची प्रक्रिया आणि भावना विकृत होऊ शकतात. मन शांत, ताजेतवाने आणि एकाग्र असावे. तिसरा आहे पूजा स्थळाचे स्वच्छतेचे महत्त्व. म्हणजे पूजा करत असताना त्या जागेचे स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे आहे. पूजास्थळाच्या आसपासची स्वच्छता आणि वायुविहारामुळे वातावरण पवित्र होते आणि आपली पूजा अधिक फलदायी होते. चौथा आहे प्रामाणिक भावना आणि भक्तिपूर्वक करणे. म्हणजे पूजा करत असताना केवळ बाह्य विधींचा पाळण्यापेक्षा त्यामागील भावना अधिक महत्त्वाच्या आहेत. देवतेच्या समोर प्रामाणिकपणे भक्तिरूपी भावना असावी. जेव्हा आपल्याला देवतेला योग्य श्रद्धा आणि विश्वास ठेवून पूजा करतो तेव्हा ते अधिक प्रभावी ठरते. पाचवा आहे विधीचे योग्य पालन. म्हणजे पूजा करण्याचा एक विधी असतो जो त्या देवतेसाठी योग्य असतो. प्रत्येक देवतेची पूजा एका विशिष्ट पद्धतीने केली जाते. त्या विधींना योग्य रीतीने आणि शुद्ध मनाने पाळणे आवश्यक आहे. पूजा करत असताना त्यात कोणताही फेरफार किंवा अविचार नको. सहावा आहे वचन न तोडणे. म्हणजे शपथ घेणे टाळा. पूजा करत असताना देवतेस वचन देणे किंवा शपथ घेणे त्यापेक्षा ते टाळलेलंच बरं, कारण त्या शपथा देवतेला दिलेल्या असतात आणि त्यांना तडजोड न करता पूर्ण करणे हे खूप महत्त्वाचे असते. शपथ पाळता येणार नसेल तर ती न घेणे कधीही उत्तम. त्यामुळे शक्यतो करून शपथ घेणे, वचन तोडणे टाळा. सातवा आहे अर्पणाचा महत्त्व. म्हणजे पूजा करत असताना जे अर्पण केले जात आहे ते मनापासून अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक अर्पण देवतेला समर्पित करणे, याचा उद्देश पूर्ण श्रद्धेने करणे आवश्यक आहे. हे फक्त फूल किंवा पाणी नसून एक प्रकारचा मानसिक समर्पण आहे. आठवा आहे भोजन आणि पाणी घेताना सावध राहा. म्हणजे देवपूजा केल्यावर त्यानंतर जेवण किंवा पाणी घेत असताना योग्य आदर ठेवा. देवतेच्या आशीर्वादानेच आपले जीवन समृद्ध होत आहे. त्यामुळे अन्न आणि पाणी घेताना देखील त्यावर प्रामाणिक श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे आहे. नववा आहे भ्रामक वागणूक टाळा. म्हणजे काही लोक पूजा करत असताना विविध प्रकारच्या विचित्र गोष्टी करत असतात ज्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून चुकीच्या असतात. म्हणजे जसं की पूजा करत असताना चेअरफुल किंवा हसणे किंवा गप्पा मारणे किंवा फोन वापरणे आणि इतर अशा वागणुकीने आपली पूजा कधीही अपुरी ठरू शकते. 10वा आहे मनाचा एकाग्रतेचा महत्त्व. म्हणजे एकाग्रता असणे हे खूप महत्त्वाचे आहे. देवपूजा करत असताना आपले मन सर्वतोपरी फोकस असावे. म्हणजे अन्यथा पूजा करत असताना लक्ष भटकले तर त्याचे थोडक्यात फलदायित्व कमी होऊ शकते. पूजा करताना आपले विचार त्या देवतेवर केंद्रित करा. त्यानंतर अलंकार, फूल, धूप, दीप यांची शुद्धता. म्हणजे पूजा करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू जसं की धूप असेल, दीप असेल आणि नैवेद्य याची शुद्धता असणे अत्यंत गरजेचं आहे. ती फुलं ताजीतवानी असावीत, दीपात शुद्ध तूप असावा आणि नैवेद्य हे सर्व पवित्र असावे. त्यानंतर म्हणजे सतत प्रपंचाच्या गोष्टी सोडून पूजा करणे. म्हणजे पूजा करत असताना इतर कोणत्याही सांसारिक विचारात मन रमवू नका. कामकाज, चिंता
किंवा इतर प्रपंचाच्या गोष्टी त्यावेळी लक्षात येणार नाहीत. असं करा. पूजा करत असताना फक्त त्या कृत्याचे महत्त्व आणि त्या देवतेचा विचार करा. देवपूजा एक पवित्र क्रिया आहे जी आपल्या आत्म्यास शुद्ध करते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात चांगल्या विचारांची, वर्तनाची आणि कार्याची स्थिती निर्माण करण्याचा मार्ग देखील प्रदान करते. ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्यास पूजा अधिक पवित्र आणि फलदायी ठरू शकते. तर आता आपण पाहणार आहोत देवपूजा करत असताना एक अत्यंत महत्त्वाची चूक जी अजिबात करायची नाही ती म्हणजे अविचाराने किंवा मनामध्ये विकार असताना पूजा करणे. याचा अर्थ देवतेची पूजा केली जात असताना आपले मन अशांत किंवा अस्वस्थ असू नये. पूजा करताना मन एकाग्र आणि शुद्ध असावे, कारण पूजा ही एक आध्यात्मिक क्रिया आहे जी आपल्या आत्म्याला शुद्ध करते. त्यावेळी काही महत्त्वाच्या कारणांमुळे हे टाळावे. म्हणजे सिद्ध ध्यान आणि एकाग्रता. म्हणजे देवतेच्या समोर आपले मन स्थिर असावे. विकार, द्वेष, ईर्ष्या किंवा नकारात्मक भावना आपल्या पूजा प्रक्रियेला अपुरी बनवू शकतात. दुसरं आहे शुद्ध मानसिकता. म्हणजे पूजा करत असताना आपली मानसिकता शुद्ध असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ लहान समज किंवा क्रोध किंवा मग चिंता असतील, अशा वेळी पूजा करणे योग्य नाही. भक्तिरहित भावना. म्हणजे पूजा म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तर ती एक भावनात्मक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे. जर आपले मन भक्तिरहित असेल तर पूजा मूळ उद्देश साधणार नाही. त्यामुळे देवपूजा करत असताना हे ध्यान ठेवणे महत्त्वाचे आहे की आपली मनोवृत्ती आणि आस्थेसुद्धा शुद्ध आणि पवित्र असावी. शुद्धतेच्या आणि एकाग्रतेच्या भावनेतून पूजा करणे हे अधिक फलदायी ठरतं. म्हणजे कोणतीही चूक करायची नाही आहे. देवपूजा करत असताना एका महत्त्वाची चूक जी अजिबात करायची नाही आहे ती म्हणजे अविचाराने किंवा मनामध्ये विकार असताना पूजा करणे तुम्ही टाळायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.